पहिल्या फेरीतील शेवटचा सामना वरद 11 दिघोडे आणि त्यांच्या विरोधात सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी. बिग बॅटल. क्रिकेटमध्ये या दोन्ही गावांचं नाव अग्रेसर राहिलंय. बामणडोंगरी एकमेव असा संघापट पाहिला ज्यांनी लगातार अनेक किताब जिंकली. रायगडमधला सर्वाधिक उत्कृष्ट कामगिरी करणारा संघ म्हणून किताब ज्यांनी जिंकला तो संघ सध्या दिघोडे संघाच्या विरोधात फाईट करतो. क्रिकेटची महासत्ता असणारी दोन गावं एकमेकांच्या विरोधात खेळतात. आज वरद 11 दिघोडे या नावाने संघ खेळतोय आणि दुसरीकडे सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी. बॉलिंग ट्रॅकवरती आयुष कोळी दाखल झाला. टॉस जिंकला आय थिंक दिघोडे संघाने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बामणडोंगरी संघाला केला बॅटिंगसाठी आमंत्रित. पहिलाच बॉल वेगवान जोरदार अपील पण टू एलबीडब्ल्यू नाहीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न दाखवलाय विश्वजितनं. बॅकअप मिळालं, रन्स मिळाले. लेग बायच्या सायने एक सिंगल. आर्यन नाईक आणि त्याच्या सोबतीला क्रिश मात्रे हे सलामीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आर्यन देखील या स्पर्धेमध्ये आय थिंक 2-3 दिवस खेळला. कधी आयकॉन म्हणून खेळला, कधी ग्रामीण संघांमधून खेळला. आज ग्रामीणचे संघ खेळतात. सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी. पहिल्या बॉलवरती सिंगल आली एक्स्ट्राच्या स्वरूपानं. लेग बायच्या सायना पण ती एक्स्ट्रा ऍड केली. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आयुष कोळी. कालच्या दिवसामध्ये आपण विश्वजितला बॉलिंग करताना पाहिलं नव्हतं का आज विश्वजित बॉलिंग करतील का? ओ इथे वेगवान बॉल, भन्नाट वेग आहे, तेज तर्रार बॉल. दुसरा निर्धाव चेंडू. विश्वजित ठाकूर आणि अभिजित ठाकूर यांच्या तालमीमध्ये घडलेला खेळाडू आहे. अगदी फार कमी कालावधीमध्ये आयुषनं देखील आपल्या नावाची ओळख प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. तसं कार्य तुम्हाला करावं लागतं. 1-2 स्पर्धा नव्हे तर त्यासाठी तुमचा टॅलेंट टिकवून तुम्हाला पुढे जाणं गरजेचं राहील आणि तेच करताना पाहायला मिळालं आहे. पण तो इथे इट्स नो बॉल. पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा. नो +1 अशा 2 धावा मिळतील. थोडंसं खांद्याचा अतिरिक्त वापर करायचा होता आयुषला. वेगानं गोलंदाजी करण्याचा त्याचा प्रयत्न राहिला पण तो हाईट फॅक्टर इश्यू. 2 धावा या बॉलवरती ऍड केल्या गेल्यात आणि पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे हे सांगत असताना अंपायर्स. पुढचा बॉल मुक्तपणे खेळण्याची बॅट्समनला संधी मिळणार आहे. आर्यन नाईक आणि त्याच्या सोबतीला क्रिश पाहताय आपण स्ट्राईकवरती. बॅटची एज मागच्या दिशेनं बॉल चाललाय. एक सिंगल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही आहे. सध्या संथ गतीची सुरुवात. मागच्या मॅचमध्ये आपण अशी सुरुवात पाहिली जेव्हा अलिबागचे खेळाडू आले बॅटिंगसाठी. त्यांनी पहिला बॉल षटकार मारला. अनिकेत साईगावचे खेळाडू आले त्यांनी देखील पहिल्या बॉलवरती षटकार मारला. परंतु सध्या आयुष कोळीचे षटक आहे जिथे बाउंड्री पासून वंचित ठेवण्यात आले. चांगली बॉलिंग करतायत. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीचा दर्जा दाखवत असताना फ्री हिटच्या बॉलवरती एक सिंगल आली. ओ यॉर्कर बॉल. वेगवेगळे व्हेरिएशन वेगवेगळ्या टप्प्यावरती बॉल टाकताना पाहायला मिळाला आयुष. मग अशी शॉर्ट पिच लाईन वरून त्याने वेगानं बॉल फेकला. त्याच्यानंतरचा हा पुढचा बॉल अगदी खांद्याचा वापर करत पुलर लेन पुढे टाकण्याचा प्रयत्न त्याने केला. यॉर्कर पडला. आणखीन एक डॉट बॉल. रब्बर बॉलने यॉर्कर टाकणं तेवढंच कठीण काम आहे. खांद्याचा जास्त वापर करावा लागतो. बघा इथे टॅप करण्याचा प्रयत्न. चॉक केला. बॉलला फटका. चांगल्या क्षेत्ररक्षक पलट्या. चांगली फिल्डिंग. लाजवाब फिल्डिंग. एका हाताने बॉलला अडवलं. फक्त एक सिंगल. एक धाव. हा बॉल थोडासा ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. थोडासा हलकासा आतमध्ये आला. चांगली बॉलिंग आयुष कोळीची. मगाशी देखील आपण एक असं षटक पाहिलं जिथे 3 धावा ते 2 विकेट्स पहिल्या मॅचमध्ये पाहायला मिळाल्या चॅलेंजर चिर्ले संघाकडून. सध्या या ओव्हरमध्ये देखील बाउंड्री नाहीये का? आर्यन इथे मोठा फटका खेळतील का? ओ बॅटची एज मागच्या दिशेने चाललाय. अडवू शकले नाहीयेत आता विश्वजित परंतु मागे बॅकअप चांगलं देत आहेत. चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा. अवघी एकच धाव. पहिलं षटक जे सध्या आयुष्य पाहायला मिळालं. सिंगल कडेच प्राधान्य दिलं. थेंबे थेंबे तळेसाचे या म्हणीनुसार एक धावेने धावफलक पुढे नेत आहेत आर्यन आणि क्रिश. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सिद्धार्थ 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी पोहोचलाय 6 बॉलमध्ये 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 6 धावा आल्या. बॉलिंग ट्रॅकवरती अजय ठाकूर येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2. कालच्या दिवसामध्ये देखील आपण अजयला खेळताना पाहिलं. चांगला बॉल. प्रत्युत्तर दिलं. तगड्या बॅटिंग लाईनअपच्या विरोधात स्ट्रॉंग बॉलिंग. हे बॅटल चांगलं रंगणार आहे आज. दिघोडे विपक्ष बामणडोंगरी. सुरुवातीलाच आयुषनं कमाल केले. 6 बॉलमध्ये अवघ्या 6 धावा दिल्या. दिघोडेचे बरेचसे खेळाडू ब्लॉकवरती प्रॅक्टिस करतात. अनेक वेळेला त्यांना प्रॅक्टिस सेशनमध्ये सिमेंटची विकेट मिळते. तिथे त्यांना ठाऊक आहे बॉल कसा टाकायला हवा. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. सरावच माणसाला घडवतो.
आणि सध्या तेच पाहायला मिळालं, परंतु हा थोडासा बाहेर चाललाय बॉल अजय ठाकूरचा. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 7 बॉल नंतर 7 धावा धावफलकावरती. सध्या बॉलला रन्स मॅच होत आहेत. 7ला 7 रन्स आल्या नाहीये हव्यात इतक्या रन्स काढाव्या लागतील. दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत, परंतु सध्या त्यांचा स्ट्राईक रेट 100चा ठेवला. जे स्ट्राईक रेट 400-500 ने खेळतात त्यांचा कमी केला. यॉर्कर बॉल आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न केला. ऑन साइडला केवल आहे. केवलची चांगली फिल्डिंग. एक सिंगल या बॉलवरती. वरद 11 या नावाने जेव्हा जेव्हा संघ या स्पर्धेमध्ये खेळले तेव्हा वेगळंच प्रदर्शन राहिलंय. काल वरद 11 टाकीगाव संघ सुपर फायला पोहोचला. आज वरद 11 भूमिका स्पोर्ट चिरले. अंतिम 2 सामने त्यांनी अगदी सुरुवातीचे 2 सामने जिंकलेत. शेवटची मॅच ते खेळणार आहेत आज. परंतु इथे फटका चांगल्या बॉल चालला बाउंड लाईनच्या पलीकडे. क्रिश मात्रेच्या बॅट मधून आलाय या सत्रामधील पहिला खणखणीत षटकार. फार उशीर होताना पाहायला मिळाला, परंतु फायनली 6 धावा मिळाल्या. असे फटके आता खेळायचे आहेत. स्ट्राईक रेट तुमचा आता मोठा करावा लागेल तुम्हाला. इथे देखील आपटल्या बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. कव्हरला खेळाडू लावला. क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल पकडला बॉल त्यांनी. त्यानंतर थ्रो करतील. तत्पूर्वी फक्त एकच धाव. अनेक युवक खेळतायत आज दिघोडे संघामध्ये. विश्वजितच्या अंडरमध्ये खेळतायत. त्यांना देखील या गोष्टी संधीचा आपण म्हणूया की फायदा उचलावा लागेल. अभिजित ठाकूर आज अभिजित ठाकूर आय थिंक स्क्वॉडमध्ये दिसत नाहीये. यावेळीचा बॉल एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न. बॉल लेग साइडला एक सिंगल. सध्या विश्वजित ठाकूर खेळतात, पण तो अभिजित ठाकूर ही स्पर्धा लाईव्ह पाहतात. त्यांनी शुभेच्छा दिल्या टीमला. आणि ठाकूर स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर सातत्याने पाहायला गेलं तर ठाकूर स्पोर्ट्स हे नाव सध्या फार चर्चेमध्ये राहिले. दिघोडे येथे स्वतःच्या मालकीचा शॉप आणि तिथे चांगल्या दर्जेदार तुम्हाला बॅट अवेलेबल मिळतील. बॉल आहेत पावसाळी रबर बॉल, ट्रॅक, टी शर्ट. चर्चा आपण करू ठाकूर स्पोर्ट बद्दल. पण इथे फटका टॉप एज वरती लागलाय. कॅचची संधी. खेळाडूपासून दूर राहिला बॉल. चांगलं ओळखलं की कॅच होणार नाहीये. सावध राहिले. खेळाडू मागे गेले. त्याच्यानंतर बॉल थांबवला. एक सिंगल एकच षटकार आला अजय ठाकूरच्या या षटकामध्ये. आणि पाहता पाहता 12 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या. सिद्धार्थ 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी 12 बॉल नंतर अवघ्या 17 धावा. आपण चर्चा केली ठाकूर स्पोर्ट्सची. व्यवसायामध्ये हे युवक उतरले आणि दोन्ही खेळाडूंची महती तेवढीच मोठी राहिली. विश्वजित असतील, अभिजित ठाकूर, छोट्या मोठ्या. परंतु सध्या ठाकूर स्पोर्ट्सचा ब्रँड सध्या अनेक खेळाडूंच्या हातामध्ये ठाकूर स्पोर्ट्सची बॅट पाहायला मिळते. अनेक स्पर्धांचे आयोजक ठाकूर स्पोर्ट्समधून बॉल अवेलेबल करतात. ठाकूर स्पोर्ट्सच्या टी शर्ट्स देखील आपण पाहिल्या. उरण पनवेल प्रीमियर लीगमध्ये ज्या टी शर्ट बनवण्यात आल्या अगदी दमदार क्वालिटी आणि त्या टी शर्टची पाहायला मिळाली. ब्रँड दर्जेदार. ते अभिजित ठाकूर आणि विश्वजित ठाकूर त्यांचं आपण कौतुक करतो. जरूर तुम्ही त्यांच्या ठाकूर स्पोर्ट्सला शॉपला व्हिजिट द्या. ते तुम्हाला क्रिकेटच्या साऱ्याच वस्तू अवेलेबल मिळतील. अगदी शूज पासून टी शर्ट पर्यंत, कॅप पासून सनग्लासेस पर्यंत, बॅट बॉल, क्रिकेटचे सारेच प्रोडक्ट त्यांच्या शॉपमध्ये अवेलेबल आहेत. सध्या आपण ठाकूर स्पोर्ट्सची चर्चा केली आणि ज्या गोलंदाजाची आपण सातत्याने वाट पाहिली की विश्वजित बॉलिंग कधी करतील, फायनली आज विश्वजित आलेत. वेगाचं दुसरं नाव आहे विश्वजित. पहिलाच बॉल विश्वजितचा वेग. कॅचची संधी. पुढे पडला बॉल. एक सिंगल. विश्वजितच्या वेगासमोर खेळणं कठीणच राहतं. अनेक वेळा ते पाहायला मिळालं. अनेकांना त्याच्या गतीचा अंदाज लावणं कठीण बनतं. त्याच्याकडे व्हेरिएशन चांगली आहे. अगदी कधी कधी हे देखील पाहायला मिळतं की एकाच टप्प्यावरती 6 बॉल देखील तो एकदाच टाकू शकतो. यॉर्कर अनेक वेळा त्याचे पाहायला मिळालेत. विश्वजित ठाकूर ओव्हर द विकेट्स. पुढचा बॉल. यावेळीचा बॉल जोरदार अपील विश्वजित करतात. अंपायर्सने इशारा दाखवला. व्हाईट बॉलचा एक एक्स्ट्रा रन. एक्स्ट्राने धावफलकावरती 19 धावा. 13 बॉलचा खेळ संपलाय. पावसाळी रबर बॉल म्हटल्यानंतर षटकारांचं गणित हे जवळचं राहिलंय पावसाळी बॉलचं. पण इथे एकच षटकार आलाय. तो देखील जीवदानी बामणडोंगरी सारख्या स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप असणाऱ्या ओपनर्स कडून फक्त एकच षटकार. आज आर्यनच्या बॅटमधून रन्स आल्या नाहीये हव्यात इतक्या, पण तो आर्यन कितपत शांत राहील. पुढचा बॉल. आर्यनचा फटका फसलाय. स्वतः विश्वजित निघालाय. कॅचची संधी पकडलाय. कम्मालीचा झेल. विश्वजित ठाकूर. मोठे ठाकूर कॅच पकडत असताना आर्यन नाईकला दिलाय परतीचा इशारा. पहिला धक्का लागलाय सिद्धार्थ 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरीला.
चांगली बॉलिंग पाहताय आपण विश्वजित मेघनाथ ठाकूर यांची. अनेक स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन खेळलेत. अनेक राज्यांच्या पलीकडे जाऊन नव्हेच भारताचं नेतृत्व देखील या खेळाडूने केलं. मोठ्या नावाची ओळख साऱ्यांनाच ठाऊक असणार आहे आणि तो सध्या वेगानं प्रतिस्पर्धी संघांच्या खेळाडूंना चॅलेंज करत आव्हान त्यानं तगडं करून टाकलंय. एक विकेट त्याला मिळाली. आर्यन नाईक मुख्य खेळाडू बाद झालाय. नवीन खेळाडू प्रेम नाईक आलाय. रन्स नाहीयेत सध्या. 19 ला 1 विकेट. आणखीन एक चांगला बॉल. बॅटची एज मागे चाललाय बॉल. जेव्हा फास्टर गोलंदाज येतात तेव्हा मागच्या खेळाडूंना अगदी सावध राहावं लागतं, कारण बॅटची एक जे लागल्यानंतर बॉल लगेच त्यांच्यापर्यंत पोहोचतो. तेच पाहिले या बॉलवरती. एक सिंगल, फायनली 20 रन्स, लॉस ऑफ द 1 विकेट. सिद्धार्थ 11, जीवदा आणि बामण डोंगरी. श्रेष्ठत्व हे जन्मापासून मिळत नसतं, ते तुम्हाला तुमच्या कर्तबगारीनं कामगिरीनं पूर्ण करावं लागतं. जन्माला आल्यानंतर स्वतःचं नाव बनवणं फार गरजेचं राहतं लाईफमध्ये, आणि ते विश्वजित यांनी केलं. वेगवान बॉल, थोडंसं चॉक केलं बॉलनं, अगदी गतीनं बीट केलं बॅट्समनला. एक सिंगल बॅटच्या साहाय्यानं. आणि या एका धावेने धाव फलकावरती 21 धावा. सध्या तरी कमी स्कोरची मॅच. आज सर्वाधिक कमी धावसंख्येचा सामना आपण पाहिला, 40 धावेचा. पप्पन 11 पेठच्या विरुद्ध चिर्ले चॅलेंजर्सची ती मॅच पाहायला मिळाली. परंतु कदाचित का या मॅचमध्ये ते आव्हान त्याहीपेक्षा कमी ठरेल का? सध्या 21 धावा बनल्यात. मगाशी 40चं आव्हान राहिलं, सध्या 21 बनल्यात. चांगली बॉलिंग आहे दिघोडे संघाकडे. प्रेम नाईक तयार. प्रेम नाईकचा फटका फर्स्टला. स्टंपच्या मागे अजय दाखल्या, पकडल्या कॅच. विश्वजित ठाकूर यांना मिळाली दुसरी सफलता आणि दुसरा खेळाडू बाद झालाय, प्रेम नाईक. दुसरा खेळाडू बाद झालाय आणि चौथ्या क्रमांकावरती सध्या आदित्य पाटील येताना पाहायला मिळतो. हे मोठं बॅटल म्हणूया आजच्या दिवसामधील. दिघोडे विपक्ष बामण डोंगरी. साऱ्याच प्रेक्षकांना याच मॅचची ओढ होती की कधी दोन मोठे संघ एकमेकांच्या विरोधात खेळतील. परंतु सध्या तरी भारी पडल्या दिघोडेचा संघ, कारण 21 वरती 2 विकेट पडल्यात. रनसाठी घाम गाळावा लागला. सलामीला आलेल्या आर्यन नाईक एकही बाउंड्री मारू शकला नाहीये. क्रिश बरेच बॉल खेळल्या, ज्यामध्ये एकच षटकाराचा समावेश राहिलाय. आत्ता चालेत आदित्य पाटील. मिस टायमिंग. आणखीन एक कॅचची संधी आहे. स्वतः विश्वजित पोहोचतायत बॉल पर्यंत, पण तो आता कॅच ड्रॉप. प्रयत्न केला, कठीण नव्हता तेवढा कॅच. पडले बॉल पर्यंत पोहोचले देखील. त्यानंतर सोपा कॅच बनला, पण तो कॅच ड्रॉप झाला. रन्स मिळेल एक सिंगल. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती सध्या आपण डबल दुरी पाहताय. 22 ला 2 विकेट. विश्वजित ठाकूरचं कमबॅक पाहायला मिळाले या ओव्हरमध्ये. काल विश्वजित यांनी बॉलिंग केली नव्हती, परंतु आज बॉलिंगसाठी जसे आले अवघ्या 5 धावा दिल्या. 2 मुख्य खेळाडूंना विश्वजित ठाकूर यांनी बाद केल्या. खेळाडू किती मोठा असू द्या, त्याला त्याचं टॅलेंट टिकवण्यासाठी परिश्रम करावेच लागतात. असं नाही की एकदा नाव झालं की त्याची मेहनत त्याला नावानेच ओळखलं जाईल, असं नाहीये. त्याचा दर्जा त्याला टिकवावा लागतो, त्यासाठी त्यांना परिश्रम करावे लागतात. हेच विश्वजित यांनी दाखवलं आज या मॅचमध्ये. सध्या धावांची गती आपण पाहताय 22 धावा, 2 विकेट. रोनक येत आहेत, दाखल झालेत रोनक. आज अभिजित ठाकूर नाही आहेत स्क्वॉडमध्ये. सध्या ते लाईव्हच्या माध्यमातून मॅच पाहत आहेत. खुश असणार आहेत कामगिरीवरती. चांगलाच बॉलिंगचं प्रदर्शन. यॉर्कर बॉल. रोनक यांचा पहिला चेंडू. युवा गोलंदाज आहे. बॅटिंगमध्ये तेवढा अगदी स्ट्रॉंग पाहायला मिळत नाहीये दिघोडे संघ. विश्वजित पाहायला गेलात, आयुष कोळी. त्यानंतर तिकडे अजयला आपण पाहता. मुख्य 2-3 खेळाडू आहेत, त्याच्यानंतर बरेचसे युवक आहेत, यंग खेळाडू बरेच पाहायला मिळतात. त्यामुळे रन्स 40-42 मजा येईल. समोरच्या दिशेनं मारलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. पोहोचलेत आयुष. एकच धाव पुन्हा एकदा. 2 बॉल आतापर्यंत लॉंग ऑफलाच गेले. रोनक यांची चांगली बॉलिंग. समोर गोलंदाजी करतायत, परंतु चान्स देत नाही आहेत बॅट्समनला. लॉंग ऑन लॉंग ऑफ त्याच्यासाठी तैनात ठेवण्यात आल्या, जेणेकरून समोरच मारतील. 2 बॉलमध्ये 2 सिंगल, 24 बनल्या. आता फटका चांगला. बॅटच्या रडार मध्ये चान्स मिळाला आदित्य पाटीलला, आणि हा दुसरा षटकार आलाय सिद्धार्थ 11, जीवदा आणि बामण डोंगरीच्या खेळाडूंच्या बॅटमधून षटकार.
हा धावा मिळतील. धावसंख्येची गती वाढवायची. आदित्य पाटीलला 30 बनल्यात. खोलात टाकला बॉल. यासाठीच तर लॉंग ऑन लॉंग ऑफ आहे, त्याच्यामुळे इथे तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. मगचा बॉल थोडासा मागे राहिला, तिथे चान्स मिळाला आदित्य पाटीलला. रन्स इथे एक सिंगल 31, 31 धावा. 4 षटकांची मॅच. कमीत कमी 10च्या सरासरीने 40 तरी व्हायला हव्यात. 10ची सरासरी राखतील का? 31 बनल्यात. उर्वरित काही चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्रिश आज बॅटवरती परफेक्ट येत नाहीये. तो तिथे केवळ चुकी केली, त्यानं चान्स मिळेल, पण तू दुसरी धाव घेतली नाहीये. आदित्य पाटीलला खेळायचं. त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. संघाची धावसंख्या 32 रन्स, 32 धावा. शेवटचा बॉल आय थिंक शिल्लक राहिलाय पहिल्या पूर्वार्धामधला. रोनकचं देखील कौतुक करूया. दुसऱ्या ओव्हरमध्ये एक षटकार आला, चौथ्या ओव्हरमध्ये एक षटकार आलाय. का शेवटच्या बॉलवरती बाउंड्री स्ट्रोक येईल का? नाहीये. बॉल येईल डॉट. गोलंदाजीचा दरारा, गोलंदाजांची दहशत, गोलंदाजांची दादागिरी राहिली या मॅच मध्ये. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 24 बॉल मध्ये सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरीनं धावा काढल्यात त्या अवघ्या 32 धावा. आजच्या दिवसातील सर्वाधिक कमी धावसंख्येची मॅच. येणारे 24 बॉल. वरद 11 दिघोडे संघाला सामना जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता येणाऱ्या 24 बॉल मध्ये. या स्पर्धेचे जे आपण गुण पकडतोय, एका दिवसामधल्याच तुमच्या धावा ग्राह्य केल्या जातील आणि त्याचबरोबर एक विकेटसाठी 3 पॉइंट दिले जातात आणि एक षटकार, एक गुणाला 1 रन्सला 1 पॉइंट आहे. षटकार मारला तर 6 पॉइंट, चौकार मारला तर 4 पॉइंट आणि विकेटसाठी तुम्हाला 3 पॉइंट आहेत. हा सामना अगदी कमी धावसंख्येचा आपण पाहता. येणारे 24 चेंडू आणि 33 धावेची आवश्यकता. त्याचा पाठलाग करण्यासाठी वरद 11 दिघोडे संघाचे सलामीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. एकीकडे विश्वजित ठाकूर येताना पाहायला मिळतात, तर दुसरीकडे आपण पाहताय अजय ठाकूरला. दोन्ही सलामीचे फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत.
हीच प्लॅनिंग असणार आहे. 2 ओव्हरमध्ये सुरुवातीच्या 22-25 रन शोधाव्या लागतील, सामनाच ओपन करायचा. पण तो एकीकडे सिद्धार्थ 11 जिवदा आणि बामणडोंगरीच्या टीम हडलमध्ये हाच निर्णय झाला असेल की सुरुवातीचे 2-3 विकेट्स 1-2 ओव्हरमध्ये अगोदरच आपल्याला काढावे लागणार आहेत, तरच या मॅचमध्ये आपण जिंकणार आहोत. आणि तशीच बॉलिंग आता आदित्य पाटीलला करावी लागेल. हा मुख्य गोलंदाज आहे. या ओव्हरमध्ये जर 1-2 विकेट बनल्या तर बामणडोंगरीकडे चान्स राहील. परंतु विश्वजित ठाकूर यांना येणाऱ्या 12 बॉलमध्ये डावाला सावरत पुढे घेऊन जावं लागणार आहे. कारण बॅटिंग लाईनअप आज पाहायला गेला तर हवी तितकी स्ट्रॉंग नाहीये. आज अभिजित खेळत नाहीयेत, त्यामुळे बॅटिंगचा प्रश्न राहील. रन्स कमी आहेत, परंतु कधी कधी कमी स्कोरच्याच मॅचेस ह्या चॅलेंज ठरल्यात, डिफिकल्ट राहिल्यात. या मॅचमध्ये पाहूया. येणारे 24 बॉल 33ची मॅच. कडवं आव्हान आहे गोलंदाजांसमोर, त्यांना झुंजार बॉलिंग करावी लागेल. गोलंदाजांची आता परीक्षा. येणारे 24 बॉल 33 धावा. रब्बर बॉलमध्ये एका ओव्हरमध्येच आपण 35-36 बनताना पाहिल्यात, त्यामुळे इथे 4 ओव्हर 33 वाचवायचे आहेत. आदित्य पाटीलचं षटक आहे. लेफ्टी गोलंदाज, फास्टर अँड फ्लोरियस, अगदी वेगासाठी ओळखला जाणारा आदित्य पाटील. पहिला बॉल चांगला पडला, झपकन आतमध्ये आला. तदनंतर थोडासा लेग बायचा इशारा देत असताना अंपायर्स मागच्या दिशेनं बॉल निघाला. एक सिंगल पहिल्या बॉलवरती. डावाचा अकाउंट स्टार्ट करून देत असताना विश्वजित ठाकूर आणि अजयला आपण पाहत्या. पहिली सिंगल त्यांनी धावत पूर्ण केली, एक्स्ट्राच्या स्वरूपाने मिळाली एक सिंगल. येणाऱ्या 23 बॉलमध्ये आता 32 धावेची आवश्यकता. अजय ठाकूरसाठी पहिला बॉल. कमी गतीचा बॉल, ओळखला लाईनला, पिक केला बॉल, टक्कन आवाज आला बॅटमधून, ऑन साइडला तडाखा. अजय ठाकूरचा वार, सीमा पार, षटकार. विश्वजितच्या विरोधात फास्ट बॉल टाकताना पाहायला मिळाला आदित्य, परंतु अजयला थोडासा ओव्हरपिच दिला, कमी गतीचा बॉल पाहायला मिळाला. आता गती चांगली आहे, बॅटची एज मागे चाललाय बॉल. एक सिंगल या बॉलवरती. तेजस यांना त्या ठिकाणी आपण पाहता. एक सिंगलने धावसंख्या पुढे जाईल. एका धावेने धाव फलकावरती रन्स पाहायला मिळतात. सध्या 8 धावा. 3 बॉलचा खेळ संपला. आज जीत खोत पुन्हा एकदा स्क्वॉडमध्ये नाहीये. काल देखील आदित्य नव्हता, जीत नव्हता. मुख्य गोलंदाज नसतात तेव्हा स्कोर मोठा बनला काल, ते आपण पाहिलं. 103 धावा काल बामणडोंगरी संघाच्या विरोधात काढण्यात आल्या. विश्वजितचं आक्रमण करण्याचा प्रयत्न त्याने दाखवला. शॉर्ट मिड विकेटला चाललाय. मिड विकेटवरून खेळाडू पोहोचतायत. डीप मिड विकेटचा खेळाडू पोहोचला. तत्पूर्वी एक सिंगल. एक धावेने धावफलक पुढे नेत आहे. ठाऊक आहे विश्वजितला, घाई करून चालणार नाही. टार्गेट तेवढं मोठं नाहीये. प्रवास धावांचा अंतर सहज पोहोचला जाईल संघ. एक धावेने देखील सामना आता जिंकला जाईल. या गोष्टी ओळखल्यात, परंतु कशा पद्धतीने खेळतील अजय. विश्वजित थोडा शांतता पाहायला मिळाला, परंतु अजय आक्रमकतेने खेळतोय. आणखीन एक तडाखा. डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे. धावांचा पाठलाग आम्ही सहज पूर्ण करू हे सांगणारा हा षटकार. मनगटातली पॉवर जनरेट करत क्रिकेट टायमिंगचा खेळ आहे. बॅट्समनला वाट पाहावी लागते. टप्पा जसा मिळाला तिथे षटकार मारल्या. 6 रन्सनं स्कोर पुढे जाईल. 15 रन्स, जवळजवळ निम्मा प्रवास केला दिघोडे संघानं. सुरुवातीच्या पहिल्याच ओव्हरमध्ये निम्मा प्रवास पूर्ण केला. धावफलकावरती 15 धावा, अवघ्या 18 रन्सची आवश्यकता. पावसाळी रब्बर बॉल म्हणूया की 3 षटकारांची सध्या गरज आहे सामना जिंकण्यासाठी. वरद 11 दिघोडे संघाला जागा बनवली, त्याच्यानंतर पंच केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक पलटायत. डीप पॉइंटचा खेळाडू थर्डमॅनच्या दिशेने धावताना पाहायला मिळाला. राहुलला पण त्या ठिकाणी पाहता. एक सिंगल या बॉलवरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धाव फलकावरती धावा लागल्यात. त्या अर्थातच वरद 11 दिघोडे संघाच्या बिनबाद 16 धावा. चला, गोलंदाज का राहुल येतील का आता? कालच्या दिवसामध्ये राहुलला आपण पाहिलं बॉलिंग करताना. चला, तेजस देखील आहेत मागे. गोलंदाजांची कमतरता हा उल्लेख आपण केला. सातत्यानं सर्रास दररोज काही खेळाडूंना येणं अवेलेबल जमत नसतं, त्यामुळे आज अनेक खेळाडू अनुपस्थित आहेत. बामणडोंगरी संघ म्हटलं तर क्रिकेटची महासत्ताच राहिला आहे. व्हाईट बॉलचा इशारा. दुसरं षटक आहे बॉलिंग ट्रॅकवरती. शुभम पाटीलला आपण पाहत्या.
फलकावरती 17 लागल्यात. सामन्यामध्ये वरचढ राहिल्या सध्या वरद 11 दिघोडे संघ. अजयचा फटका फिरून मारलाय मागच्या दिशेनं, फाईन लेग सीमा रेषा पार. अजय ठाकूरनं ठोकला या मॅच मधला हा तिसरा षटकार. तेवीस बनल्यात, अवघ्या 10ची आवश्यकता. एक तर्फीच मॅच करून टाकली. आणखीन एक वार केलाय, प्रेक्षक पाहतच राहिलेत. बॉल सीमा रेषा पार, रन्स मिळतील 6 षटकार. चला पुढची मॅच नौकार अलिबाग स्मरणिक अँड रियांश 11 संघाचे कर्णधार. चला कॅप्टन आपण या त्वरित कॅप्टनला आम्ही विनंती करतो. अलिबाग नौकारचे कर्णधार. आणि हा सामना आता संपणाऱ्या अवघ्या 4 धावेची आवश्यकता आहे वरद 11 दिघोडे संघाला. चला जाता जाता विकेट मिळेल का बामणडोंगरी संघाला? पहिली विकेटची संधी आहे, पटकवले, कॅच टिपलाय आणि इथे अजय ठाकूरचा खेळ संपला. फक्त 4 धावेची आवश्यकता असणाऱ्या हा सामना जिंकण्यासाठी याच्यानंतर विनर वर्सेस विनर. आज 2 सामने जिंकलेत वरद 11 भूमिका स्पोर्ट चिर्ले संघानं. याच्यानंतर रियांश अँड स्मरणिका 11 नौकार अलिबागचा संघ पुन्हा एकदा खेळेल. त्यांनी साई संघाला पराभूत केला. इथे चान्स वाढलाय आता दिघोडे संघाचा सामना जिंकण्यासाठी. फक्त 4 धावेची आवश्यकता. एक सिंगल या बॉलवरती काढली गेली आणि एका धावेने धाव फलकावरती 30 धावा लागल्यात. कदाचित विश्वजितला सामना फिनिश करायचा, तो स्ट्राईक वरती आला. 13 बॉल 3 धावेची आवश्यकता. येणारे 13 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता असणार या मॅच मध्ये. बॉल येईल डॉट, निर्धाव चेंडू. समीकरण 12 बॉल 3 धावा. राहुल तेजस मात्रे येत आहेत बॉलिंग करण्यासाठी. तेजस मात्रे यांनी जर विश्वजित ठाकूरची विकेट घेतली तर विपुल पाटील यांच्याकडून तेजस यांना 1000 रुपये दिले जातील. बारा बॉल 3 धावेची आवश्यकता. बारा बॉल 3 धावा. तेजसचा पहिला बॉल. व्हाईट बॉलने केले सुरुवात. दोन धावेची आवश्यकता असणार आहे सामना जिंकण्यासाठी. 12 बॉल मध्ये फक्त 2 धावेचं समीकरण. यॉर्कर बॉल. हा यॉर्कर मलिंगापेक्षा कमी नव्हता. अगदी परफेक्ट यॉर्कर टाकत असताना तेजस मात्रे. समीकरण आता 11 बॉल 2 ची आवश्यकता. फार कमी वेळा आपण तेजस यांना पाहता, अनेक वेळा फिल्डिंग मध्ये आपण त्यांना पाहतो. सामना संपला. हार्दिक हार्दिक अभिनंदन. वरद 11 दिघोडे संघ मॅच मध्ये बाजी मारली. अभिनंदन दिघोडे टीम. चला दिघोडेचे कॅप्टन विश्वजित लगेच पाठवा कर्णधारला. आणि स्मरणिका आणि रियांश 11 नौकार अलिबाग संघाचे कर्णधार कॅप्टन आलेत. आपण टॉस करणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विश्वजित ठाकूर ठरलेत सामनावीर. या मोठ्या मॅन ऑफ द मॅच आपण अजय कॅप्टन कडे देऊ आम्ही. कॅप्टन या मॅन ऑफ द मॅच विश्वजित मेघनाथ ठाकूर. 1 ओव्हर 5 रन्स आणि 2 विकेट्स विश्वजित ठाकूरच्या नावावरती राहिल्या. विकेट्सला 3 पॉइंट आहेत. 1 विकेट साठी 3 पॉइंट. विश्वजित ठाकूर या मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आयोजकांकडून ही सूचना देण्यात येते. ज्याचा आहे त्याच्याचकडे आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच विश्वजित ठाकूर यांना आपण देऊया.